नमस्कार, माझं नाव शौनक उमेश करवंदर. गंधार कला संस्था आयोजित गप्पा गोष्टी याच्या आजच्या दुसऱ्या भागात तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आपल्याबरोबर प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक आले आहेत. त्यांची ओळख करून देताना मला खूप आनंद होत आहे. मंडळी, त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड, दिग्दर्शनाची आवड, आतापर्यंत अनेक एकांकिकेचे दिग्दर्शन आणि पारितोषिकं मिळालेली आहेत. अनेक नाट्य स्पर्धेमधून बक्षीसही मिळालेली आहेत. 2018 साली सहिरे सेई या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता झी गौरव पुरस्कारही मिळाले आहे. नाट्य सिनेमामधून गेली अनेक वर्ष काम करत आहे. असे आपले दिग्दर्शक आणि अभिनेता प्रशांत दादा विचारे. तर आपण आपल्या आजच्या गप्पा गोष्टींसाठी सुरुवात करूया. नमस्कार दादा. नमस्कार. मी तुझं या अतिशय सुंदर कार्यक्रमात तुझं स्वागत करतो. तर आपण आपल्या गप्पा गोष्टींसाठी सुरुवात करूया. येस. तर दादा, माझा पहिला प्रश्न असा आहे की तू आधीपासून ठाण्यात राहतोयस, म्हणजे तुझं बालपण आधीपासून ठाण्यातच आहे की नाही? याच्या आधी मी भांडुपला राहिलो. माझा जन्म गिरगाव काय वाटतं. पण नंतर मग आम्ही काही वर्ष माझं प्राथमिक शिक्षण किंवा माझं पूर्ण शिक्षण भांडुपमध्येच. मी भांडुपला साई हिल इथे राहायचो मी. आणि तिथेच थोडेफार संस्कार बाकीचे नाटकाचे किंवा आमच्या इथे खूप छान एक मंदिर होतं. त्या मंदिरात जायचो. तिकडे भजनं व्हायची. त्या भजनांमुळे त्या सगळ्याची पण आवड निर्माण झाली की पण एक तेव्हापासून असं वाटायचं की स्टेजवरती राहावं, स्टेज मिळावा. आतापर्यंत आम्ही बघायचो ना सगळं की भांडुपमध्ये संपूर्ण सगळेच मिडल क्लास फॅमिलीसाठी सगळे लोकवस्तीच मिडल क्लास आहे. चाळीतली घरं, चाळीतले सगळे लोक. मग एक गॅदरिंग व्हायचं किंवा वर्षात एक असं एक सत्यनारायणाची पूजा असते किंवा तिकडे प्रेझेंट व्हायला मिळायचं. पण त्याचा इम्पॅक्ट वर्षभर राहायचा. कोणतरी मग आमच्यातला चाळीतला हिरो होऊन जायचा, कोणतरी हिरोईन होऊन जायची. मग तेव्हा असं कुठेतरी मनात वाटायचं की चाळीत का होईना पण हिरो तो काहीतरी तर आपल्याला प्रेझेंटेशन असावं. तेव्हापासून ती आवड. त्याच्यानंतर आम्ही 2004 साली वगैरे आम्ही ठाण्यामध्ये शिफ्ट झालो. ठाण्यामध्ये आता भेटायला राहतो. दादा, तुला ऍक्टिंगची आवड लहानपणापासून म्हणजे आवड निर्माण होण्याचं कारणच ते होतं. म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये असं कोणी नाही. वडिलांकडचं तर नाही. हा, पण माझ्या आईकडचे होते. माझे मामाचे मोठे मामाचे तर ते लालन सारंग, कमलाकर सारंग वगैरे त्यांचे क्लासमेट होते. तर त्यांच्यावरती थोडे पण नाटकाचे आणि संस्कार होते. त्यांची एक संस्था पण होती गिरगाव परळ लालबाग या भागामध्ये. तर त्या संस्थेकडनं मामा माझं नाटकांमध्ये वगैरे कामं करायचं. तर जेव्हा मला असं काहीतरी करायचं असं जेव्हा वाटलं किंवा मी असं करतोय असं जेव्हा त्यांना कळलं, तेव्हा संपूर्ण घरात जर माझ्या पाठीशी कोण उभं राहिलं असेल तर माझे मोठे मामा. त्यांना फार कौतुक होतं त्या गोष्टीचं. आणि ते काही वर्षांपूर्वी गेले. पण त्यांचा खूप सपोर्ट आहे. म्हणजे आत्ताही माझी जी काही ग्रोथ आहे किंवा जे काय असेल त्याला कारणीभूत ते की डेफिनेट प्रत्येकाच्या घरी असते की काय करतोय, कमवण्यासाठी जर शिक्षण घेतलं तर कमाव, नोकरी कर किंवा हे टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटी. त्याला काही दोष नाही देत. पण जेव्हा मामाला माझ्या कळत होतं तेव्हा ते सांगायचं की त्याला नका अडू, त्याला त्याचं करू दे, त्याला वाटतं ते होऊ देत त्याला. आणि त्यांच्यामुळेच हे सगळं झालं. मग आई वडिलांना कुठे कन्व्हिन्स झालं की नाही तो करतोय तर त्याला करू दे. आणि कसं असतं की मला 2 मोठ्या बहिणी आणि मी तिसरा, मी शेवटचा शिटे एकुलता एक मुलगा. तर त्या अपेक्षा काय असतात तुमचं इकॉनॉमिक स्टेटस असावं, ते मेंटेन असावं. पण आता त्याच्यानंतर आई वडिलांनी त्यांच्या तो कोर्सच बंद केला. मग ते सुरू झालं. आणि आता जबाबदारी यायला लागली आणि ते पाण्यात पडले की पोहता येतं म्हटलं जबाबदारी आल्या तर त्या पार पाडणं हे शिकतो. आणि एक बेसिक गोष्ट की त्याने चोच दिला, त्याने दाणा पण दिला. ती चोच उघडता आली पाहिजे, दाणा टिपता आला पाहिजे, एवढं जमलं. दादा, आता तू कॉलेजमध्ये असताना एकांकिका केल्याच असतील, त्याचा एक छोटासा अनुभव एकांकिका करतानाचा.
कॉलेजमध्ये असताना एवढं फार असं छान काही ठीक आहे ते होतं. पण आम्ही बाहेर ग्रुपने किती का भरपूर तर मला आठवतंय की आम्ही नाना नावाची टिकिट होतो. तर ती फार पूर्वी आधी पाटकर सरांनी वगैरे बसवली होती. आणि एकाच वेळी असं झालं की मी भगवती नावाची एकांकिका करतो. आता दोन्ही एकांकिका आम्ही एकत्र करतो आणि लक्षातच नाही आलं की एकाच कॉम्पिटिशनला त्या दोन्ही एकांकिकेची एंट्री दोन वेगवेगळे होते. मी सकाळ ते संध्याकाळ एका ग्रुप बरोबर रिहर्सल करायचो, संध्याकाळ ते रात्री एका ग्रुप बरोबर रिहर्सल करायचो. बरं तिकडे कुठे फॉर्म भरला नाही हे कळेल. कुठे फॉर्म भरलाय आणि कुठे फक्त जायचं कॉम्पिटिशन करायचं आणि परत यायचं हेच डोक्यात. भगवती तेव्हा जस्ट बसवायला घेतली होती त्यावेळेस भगवतीबद्दल मला फार अपेक्षा होत्या. सेम नाना मंडपात आणि ते कॉम्पिटिशन जेव्हा असं कळलं की अरे तिच्या एकाच ठिकाणी तर एकांकिका स्पर्धेचा नियम आहे की एक ऍक्टर दोन ठिकाणी काम नाही करू शकत. तर मग प्रॉब्लेम व्हायला लागला. आता काय करायचं. परत नियमावली कळेल ना, परीक्षकांशी बोलणं होईना. परीक्षक ऑलरेडी कॉम्पिटिशन सुरू झाली होती त्यामुळे परीक्षक आतमध्ये होते. आयोजकांना निर्णय काय घ्यायचा ते कळलं. आणि माझं असं होतं की आता मग काय दोन्ही एकांकिका डिबार ना, दोन्ही एकांकिका बाहेर काढणार ते. आणि तसं होतं का मला. मग तिकडे पहिल्यांदा मला नियम कळला की तुम्ही एका एकांकिकेविषयी तुम्ही लिहून द्या की या एकांकिकेमध्ये मी काम करत असताना जर बक्षीस मिळाली तर माझा विचार होऊ नये. आणि त्याचा मला मी जर तो विचार होणार असेल तरी मी ते प्राइस नाकार असं एक हमीपत्र द्यावं लागतं. ते दिल्याच्या नंतर ते एक्सेप्ट होईल असं त्या आयोजकांनी ती एक मला सुचवलेली ही गोष्ट होती. आता तिकडे अजून परत प्रॉब्लेम सुरू झाला माझा. अन्याय कोणावर करायचा. या एकांकिकेबरोबर त्या एकांकिकेबरोबर. दुसरी गोष्ट दोन्ही ठिकाणी रोल मस्त, दोन्ही ठिकाणी अपेक्षा दोन्ही ठिकाणी प्राइस मिळेल. म्हणजे तेव्हा असं माहित नाही हाजीर आत्मविश्वास होता का आत्मविश्वास होता की त्याला चांगलं म्हणून का वाईट म्हणून. आम्ही एकांकिका करतो म्हणजे आम्हाला प्राइस मिळणार हे डोक्यातच बसलेलं असेल. हे विसरून जायचो की बाकीचे पण चांगले असतील ना ते करतील नाही मिळालं प्राइस तर. पण तरी ते एक डोक्यात होतं. पण मग फायनली एक कॉल घेतला आणि मग झाली स्पर्धा कॉम्पिटिशन झालं. त्यात मला तर नाही मिळालं प्राइस पण माझ्या एकांकिकेत दोन्ही एकांकिकांमध्ये काही खूप छान चांगली प्राइजेस आहेत आणि ते खूप बरं वाटलं की. पण त्याच्यानंतर आता कॉम्पिटिशन म्हणजे आताही करताना मी फार ते चोखंदळ असतो तेव्हा विचारतो कुठल्या ठिकाणी फॉर्म भरला. जेव्हा मी आता डिरेक्ट करतो मुलांना विचारतो एकांकिकेमध्ये काम करतोय आधी कॉम्पिटिशन बरोबर कोणती आहे त्यावेळी मी झालो सहभागी. आता नाही होऊ शकत. ते एक सांभाळायला. दादा तुला लहान मुलांबरोबर काम करतानाचा एखादा अनुभव लहान मुलांबरोबर काम करताना म्हणजे मी तसंच ऍज अ ऍक्टर म्हणून लहान मुलांबरोबर काम केलंय. ते म्हणजे आता बंसमोर रावचं नाटक होतं निपुण धर्माधिकारी लिखित आणि दिग्दर्शित नाटक. त्याच्यामध्ये एक रोल होता एक लहान मुलगा होता सोमांश भोसले नावाचा. आणि दोन मुलं करत होती. कधी कधी सोमांश करायचा आणि कधी कधी पुण्याचा एक मुलगा होता तो करायचा. तर मला फार अटॅचमेंट आहे मुलांशी. नंतर आमच्या ग्रुपमध्ये पण सगळ्यांना मुलांशी फार अटॅचमेंट आहे. पण दौऱ्यांमध्ये वगैरे ती लहान मुलं माझ्या बरोबर असायची. बसती माझ्या बरोबर सगळेच माझ्या बरोबर. आणि मला ते फार आवडतं. म्हणजे काय कोण असतं ते असं एक कनेक्शन असतं. म्हणजे रात्री मला मुलगा आहे ते कनेक्शन असतं आपलं प्रत्येकाचं. पण मला आवडतं त्यांचं करायला. लहान मुलाचं ते करायला मला आवडतं. सकाळी उठलं की ते हट्ट करणार ते मागणार मग ते द्यायचं मग त्यांना म्हणणार हे मला फार आवडतं. मला ते खूप करावंसं वाटतं. ती गंमत होती की ते पण जबाबदारी आपोआप येते नकळत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला त्याबरोबर समोर बरोबर काम करताना एक गोष्ट कळली खूप काय म्हणतो त्याला आपल्याला असं वाटतं की ती मुलं त्यांच्या गुणप्रमाणे काम करतात. तसं नसतं. आपल्या आधी त्यांना जबाबदारीची जाणीव असते खूप आधी. तो सांगायचा की नाही आता ना हे करायचं आहे मग आता ना ते त्याच्यानंतर हे वाक्य आहे ते वाक्य महत्वाचं आहे. तर मला ते ऐकताना बरं वाटायचं की नाही त्याला त्याची जाणीव आहे. आणि खूप गोड मुलगा आहे. समाज पडतो पुण्याचाही आमचा मित्र आहे. तोही खूप गोड मुलगा आणि कमाल काम करायचं. आणि डेफिनेट नेक्स्ट जनरेशन अपग्रेड असते आणि खरंच अपग्रेड असते. खरंच अपग्रेड असते. थँक्यू दादा. पण आता तुझा गंधार बरोबरचा काही अनुभव सांग. गंधार बरोबरचा अनुभव म्हणजे मोठी गोष्ट आहे
की मी काम केलं लहान मुलांबरोबर, ते मी नाटक सांगितलं भस्मोर नाव. पण लहान मुलांबरोबर काम करताना किंवा त्यांना शिकवताना किंवा त्यांच्याबरोबर त्यांना काहीतरी सांगताना जिथे मी शिकत गेलो ना, अशी खूप मोठी एक काय म्हणतात त्याला, अभ्यासाची एक शैक्षणिक बैठक झाली माझी, ती गंधर्वाबरोबर झाली. की एक काय असतं की संस्कारांची एक चौकट लागते प्रत्येक माणसाला पुढे जायला. ती असते, ती घराकडनं येते, कधी मित्रांकडनं येते, कधी आपण जिथे राहतो त्या गोष्टींमधनं येते. तर कधी असं असतं की आपण जिकडे जातो किंवा आपण ज्यांच्याबरोबर जातो किंवा जे आपल्याला बोलवतात त्यांच्याकडे ती चौकट मिळते आणि ती प्रगल्भ होते. आता गंधार माझ्यासाठी ती चौकट, की त्याने ती संस्कारांची एक बैठक दिली, त्यांनी शिकवलं की ह्या गोष्टी अशा असतात, ह्या गोष्टी अशा असतात, आणि नकळत का होईना एक कनेक्शन झालं की जे ह्या सगळ्याच्या पलीकडचे. म्हणजे मी असं म्हणेन की काही कवितेच्या ओळी आहे की शब्दांवाचून घडले सारे शब्दांच्या पलीकडले, प्रथम तुला पाहिले आणि जे घडू नये ते. मी पहिल्यांदा गंधारमध्ये जेव्हा गेलो किंवा पहिल्या गंधारमध्ये आलो होतो आणि त्याच्यानंतर ना ते कनेक्शन इतकं बिल्टअप होत गेलं. त्याच्यानंतर जे आता माझ्या आयुष्यात मी 5 ते 6 व्यावसायिक नाटकं दिग्दर्शित केली, शॉर्ट फिल्म्स केल्या, फिल्मसाठी पण चाललंय, असोसिएट केलंय फिल्मला, वेबसिरीज केल्या. पण जिथे कस लागतो ना ते कार्य माझ्या हातून घडणं होतं, त्याने ती कनेक्टिव्हिटी जोडणं होतं. ती कनेक्टिव्हिटी जोडली गेली ना, ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यक्ती आणि वल्ली. व्यक्ती आणि वल्ली जेव्हा केल्याच्या नंतर तो एक प्रगल्भ अनुभव आला. त्यामुळे आता एक कॉन्फिडन्स आहे, एक सर्टिफाईड डिरेक्टर एक असतं ना की तुमच्या हातून ते काहीतरी असं असावं लागतं. म्हणजे डेफिनेट नो डाऊट म्हणतात ते डिरेक्ट केलं, पण काही गोष्टींसाठी एक डिस्कशन असते, एक चर्चा असते, आणि त्या चर्चा होत असताना त्या मुलांकडून ते करून घेणं, हे जे काही मला भाग्य लाभलं त्या काळात, आणि मी जो काही मुलांशी कनेक्ट झालो, म्हणजे आता ती सगळी मुलं मोठी आहेत आणि प्रचंड त्यांच्या करिअरमध्ये आता ते धावत आहेत. आणि यश, मी तर म्हणेन की त्यांनी यश मिळावं याची अपेक्षाच करू नये. यश त्यांच्या मागे धावत आहे की आम्हाला हा मिळावा, अशा कमाल लेवलची मुलं होती ती. आणि ते काय म्हणतात त्याला आपण की मध्ये ताजमहल बनवूया, तसं होता व्यक्ती बोलली झालं. मी आजही माझ्या आयुष्यातली खंत म्हणेन की आता तुला परत काय पाहायला मिळत नाही, तर मला गंधारच्या मुलांनी केलेलं व्यक्ती आणि बोली पाहायला मिळत नाही. तर ते होईल आता पुढे. मी तर सांगेन की कधीतरी डिमांड शो करा, आपण पुन्हा त्या तालमीची गंमत अनुभवू, त्या तालमी करू, ती मजा मस्त परत एकदा अनुभवू आणि तो मस्त प्रयोग करू. म्हणजे स्पीचलेस, शब्द नाही. ज्यांनी ते नाटक पाहिलं, त्या मुलांचं काम पाहिलं, त्याचं कर्तृत्व पाहिलं, त्याच्यानंतर त्यांना घडवण्यासाठी लागणारे हात आणि त्या लागणाऱ्या व्यक्ती यांना स्वतःलाच धन्य वाटत असेल की हे घडत असताना आम्ही होतो सोबत, त्याचे साक्षीदार होतो. तर आता मला ते फील आहे की गंधारने काय दिलं, तर गंधारने एवढी प्रगल्भता दिली किंवा गंधारकडे मी काय येतो, कारण की मला ते शिकायचं असतं नेहमी म्हणून. दादा, आता तू गंधारबद्दल अनुभव सांगितलास, आता एक छानशी गोडशी आठवण. गडकरीचा पहिला वेळ व्यक्ती आणि वल्लीचा, तर ना सगळेच खूप प्रेशरमध्ये दिसले, खूपच प्रेशर होतं. आणि दादा प्रेशर का असू दे, व्यक्ती आणि वल्ली सारख्या एका गोष्टीला पण हात घेतो. त्यातही पु ल देशपांडेंची कोणतीही कलाकृती महाराष्ट्राला माहीत नाही असं नाही, मुखोद्गत. ज्यातून व्यक्ती आणि वल्ली तर लोकांनी पारायण केली पुस्तकाची, त्यातूनही दिग्गज लोकांनी साकारलेले प्रयोग आणि दिग्गज दिग्दर्शकांनी ते बसवलेलं नाटक, त्याचेही असंख्य प्रयोग झाले. त्याच्यानंतर आपण ते नाटक लहान मुलांना घेऊन करतोय, ही साधी सोपी छोटी गोष्टच नाही. इतक्या महिन्याच्या तालमी झाल्या, सगळं झालं, आणि त्यानंतरचा पहिला प्रयोग. आणि मला शिरीष लाटकर आताचे आघाडीचे लेखक,
इतकी वर्ष त्यांनी लोकांना भरभरून दिले. त्यांचा मुलगा कैवल्य लाटकर तो भाईचा रोल म्हणजे पुलंचा रोल करतो. आणि आपण त्या नाटकामध्ये एक गोष्ट केली होती की एक कॅरेक्टर नव्हतं त्या आधीच्या ह्याच्यामध्ये, आपण तेही पेर म्हणजे जवळपास नाटकाचं ड्युरेशन 3 तास झालंच होतं त्याच्यावर. बरं कमर्शियल नाटकाचा प्रयोग व्हावा त्यासाठी इंटरव्हलसाठी पण आपल्याकडे कमी बंधन असतं. आपण तेवढाच वेळ इंटरव्हल घेऊ शकतो, आपण जास्त नाही घेऊ शकतो. मग लहान मुलं आहेत ती दमली थकली हा एक्सक्यूज पण नसतो. पण तो पूर्ण प्रयोग झाला, कर्टन कॉल झाला आणि कर्टन परत उघडला. आणि त्यानंतर ना जे मी स्टेजवरती पाहत होतो की जी ती मंडळी होती ती सगळी स्टार झाली एका प्रयोगाच्या नंतर. त्यांचे पालक बसले होते ते समृद्ध झाले आणि त्याच्या मागचं जे ऑडियन्स बसलं होतं ना ते सगळं ऑडियन्स मंत्रमुग्ध. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण होतो याचा जाज्वल्य अभिमान. आणि त्यानंतर श्रीजदा एक मस्त वाक्य म्हणाला मला, मी इतकं केलंय, इतकी कामं केली, इतकं हे केलं, मुलाकडनं पण त्याच अपेक्षा होत असतात, पण तो मोठा होईल आणि करेल. मला कळलंच नाही माझा मुलगा मोठा झाला. 3 तास सलग माझा मुलगा बोलतोय आणि पुलंची वाक्य बोलतोय, सलग बोलतोय तो. आणि तर त्याच्याकडे ते कौतुकाचं अश्रू होते आणि सगळंच होतं. आणि डेफिनेट बाकीच्यांचे बालकही तेवढ्याच याच्याने होते की काय केलंय. आणि मला प्रत्येकाचे बालक भेटले. आता तुझ्या पालकांची म्हणजे यात चितोळे मास्तर केला होता, तोच एक आपण ऍड केला होता चितोळे मास्तर. आणि चितोळे मास्टरची फ्रेम टू फ्रेम आठवतात मला. तर ती फ्रेम आपण लास्ट फ्रेम जेव्हा पाहतो की टाइम इज चेंज बाबा, ते एक वाक्य. आणि शेवटी ते चपला, तर तो ते सीन बसवण्यापासून किंवा ते करण्यापर्यंतचा सगळा जो प्रवास आहे म्हणजे प्रत्येकाने आपलं काम चोख केलं. ही समज असणं या वयातली हे फक्त आणि फक्त गंधार आहे. कारण ती एक विचारांची बैठक लागते, एक संस्कारांची बैठक लागते आणि ते परिपूर्ण हे भरभरून दान आहे या संस्थेला मिळालं. त्यामुळे मी तर असं म्हणेन की गंधारने बोलवावं याची वाट आम्ही पाहत असतो. फक्त बिझी असतो म्हणून काहीतरी बिझी राहतो, नाहीतर आम्ही वाट पाहत असतो की या. आणि डेफिनेट गंधारचं पुढचं जे काही असेल व्यक्त आणि बोललेला तर आपण होतोच एकत्र. पुढचेही आता खूप गोष्टी चाललेल्या आहेत गंधारच्या. तर आता असं की नवीन सुचावं आणि ते गंधारसाठी करावं असं मलाही आता मनापासून वाटायला लागलं. कारण आता तेव्हा लहान मुलं होती, आता ती मोठी झाली आणि नकळत ती मुलं स्टार आहे. त्यांना एकत्र त्यांची मूड बांधणं हे गंधारसाठी आता कठीण आहे, पण ते नक्कीच असं काहीतरी नव्यानं करू आपण. आणि व्यक्ती आणि बोलीचा मला तरी असं वाटतं की शो व्हावा, महिन्यात आपण 5च प्रयोग करू आणि धुमाकूळ बस. नक्कीच. दादा, आता तू मगाशी असं म्हणालास की तू वेब सिरीज डिरेक्ट केल्यास, तर मला एक सांग, तुला वेब सिरीज डिरेक्ट करतानाचा म्हणजे जास्त मजा कशात, नाटकात डिरेक्शन आणि वेब सिरीज डिरेक्शन? दोन्ही प्रांत वेगळे आहेत, दोन्हीची जडणघडण वेगळी असते. पण मला विचारशील तर मला असं मनापासून नाटक डिरेक्ट करावंच वाटतं. त्याचं मला माहित नाही काय, म्हणजे जरी कॅनव्हास बघितलास तरी वेब सिरीजचा भोग आहे आणि इन्कम बघितलास तरी वेब सिरीजचाच भोग आहे. पण सॅटिस्फॅक्शन म्हटलं ते वेब सिरीज मधनंही मिळू शकतं, पण नाटकामधनं का पण असतो जास्त मिळतं मला. याचं कारण की वेब सिरीज शूट होते, ती टेलिकास्ट होते, लोक पाहतात, देन व्ह्यूज करतात. नाटकाचं तसं असतं ना, लगेच तुम्ही काय केलंय ते तुम्हाला लगेच कळतं. आणि ते टिकफटाक असल्यामुळे तर त्याची जबाबदारी जास्त वाटते मला. की लोक जर तेवढ्या इन्स्टंट गोष्टीसाठी इन्स्टंट पैसे मोजून आलेले असतील तर त्यांची इन्स्टंट रिॲक्शन ती सहन करण्याची ताकद तुमच्यात येते आणि ती असणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय डिरेक्टर.
की मला म्हणून असं वाटतं की नाटक हा वेगळा टास्क आहे आणि ते करण्यात जेवढं चॅलेंज असतं ना तेवढी गंमत येईल. बरं. दादा आता हा शेवटचा एक मेसेज तू या जे कोणी लहान मुलं ऑडियन्स बघत आहे त्यांना काय तू मेसेज मार्गदर्शन काय मार्गदर्शन करणं इतकं मी मोठं तर अजिबात नाही आहे. मेसेज वगैरे काय हा फक्त एवढं सांगेन की एक हल्लीच मी एक गोष्ट वाचली की प्रत्येकाकडे क्वालिटी असते ना. सगळ्यात चपळ कोण आहे? चिता. करेक्ट आहे. सगळ्यात उंच कोण आहे? जिरा. सगळ्यात प्रचंड देहाचा प्राणी कोण आहे? हत्ती आहे. सगळ्यात शातीर कोण आहे? कोल्हा. हे एवढं सगळं जरी असलं तरी त्यातलं कोणी राजा नाहीये. पण जो राजा आहे, जो सिंह आहे, जो राजा आहे, त्याच्याकडे ह्या असल्या कुठल्याच क्वालिटीज नाही, तरी तो राजा आहे. तो राजा काय आहे माहितीये? जर त्याला असं विचारलं तर त्याला असं म्हणायचं असतं, मला आतून वाटतं मी राजा आहे म्हणून मी राजा. जर तुम्हाला आयुष्यात पुढे काहीतरी करायचं किंवा काहीतरी करायचं असेल ना तर इथे आणि इथे ठरवा की मी हाच आहे, मला हेच करायचं आहे, तर ते होत आणि ते करायलाच. तर दादा थँक्यू, धन्यवाद. नाही थँक्यू आणि धन्यवाद मुळात म्हणजे आता हे सुरू होईल. आभार परकायचे मन आपल्याचे आभार नसतात. आपल्याकडे हक्क असतो आणि हट्ट असतो. हो पण आता तुला पण कुठेतरी जायचंय, पण तुझं एक प्रेशियस टाइम तू आम्हाला दिलास त्याच्याबद्दल थँक्यू. आणि हे मी थँक्यू म्हणतो की माझ्या मला क्वालिटी टाइम स्पेंड करायला मिळाला गंधार बरोबर, त्याबद्दल गंधारचे इतकं खरंच आभार की ह्या सेगमेंटसाठी मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार आणि थँक्यू मंदार दादा. लव्ह यू ऑल. लव्ह यू गंधार टीम. थँक्यू. अशाच ह्याच्याने आपण आपला आजचा हा भाग संपत आहोत. धन्यवाद. धन्यवाद.